झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग। शॉटर्सवाले आहेत ते मुस्लिम नाही आहेत आणि अवैधरित्या त्यांच्यावर केस घातली जाते आणि रस्त्यावर त्रास दिला जातो। पूर्ण स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा पूर्ण महाराष्ट्राच्या कुरेशी समाजाने दिला आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र शासन असेल। सांगली जिल्ह्यामध्ये कुरेशी समाजाचा उत्स्फूर्त बंद, जनावरांची खरेदी विक्री व्यवहार ठप्प झालेत। जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्यांवर अन्याय थांबवा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। राज्य शासनाने बघ्याची भूमिका न घेता लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील कुरेशी समाजाने दिलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या सर्व कुरेशी समाजाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळलेला आहे। या बंदमध्ये लोकांचा असा गैरसमज आहे की हा बंद किंवा यामध्ये इन्व्हॉल्व असणारे फक्त मुस्लिम समाज आणि कुरेशी समाज आहे। वास्तविक पाहता कुरेशी समाजाने जर शेतकऱ्यांकडनं भाकड जनावर नाही घेतली तर या देशामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे। दुसरी गोष्ट, या धंद्यामध्ये असणारे जे मोठमोठे शॉटर्सवाले आहेत ते मुस्लिम नाही आहेत, ते इतर धर्मीय आहेत आणि त्यांनी नाव मुस्लिम धर्मियांचं दिलेलं आहे। त्यांनी करोडो रुपये या धंद्यामध्ये कमावं लागलेत। खरं त्रास आमच्या मुस्लिम कुरेशीचे जे बांधव आहेत, जे रस्त्यावर शेतकऱ्यांना मदत स्वरूपी जनावरांचा बाजार करतात आणि ते भारताच्या संविधानाने आणि कायद्याच्या अनुसारच करतात, कसल्याही प्रकारचा भारतीय कायद्याचं उल्लंघन करत नाहीत। परंतु व्हायला लागलं काय, गेल्या कित्येक महिन्यापासून आमचा कुरेशी बांधव शेतकऱ्यांना पैसे देतो, शेतकऱ्याकडनं जनावर विकत घेतो, गाडी भाड्यानं घेतो, खरं गाडी पकडली जाते आणि अवैधरित्या त्यांच्यावर केस घातली जाते आणि रस्त्यावर त्रास दिला जातं। या त्रासाला कंटाळून आमच्या सर्व कुरेशी समाजाने इथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची दखल जर शासनाने वेळेत नाही घेतली तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा पूर्ण महाराष्ट्राच्या कुरेशी समाजाने दिला आहे। एक विषय लक्षात घ्या की कुरेशी समाजाच्या बंदमुळे कुरेशी समाजाचं जरी नुकसान होत असेल तरी आमचा इतर बहुजन समाज जे प्रत्येक रविवारी इथला मटण घेऊन जातो त्यांचा पण उपासमारीचा आणि मटणाचा प्रश्न आहे। कुरेशी समाजाच्या आंदोलनामुळे फक्त मुस्लिम समाज किंवा मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून बघू नका, हे लोकांचे आणि इंटरनॅशनली भूकमरीचे जे उपचार आहे त्यामध्ये कुरेशी समाज काम करतोय आणि या कुरेशी समाजाच्या मागणीची दखल शासनाने नाही घेतली तर सर्व मिरजकर नागरिक यांच्याबरोबर सामील होऊन उग्र स्वरूपाचं आंदोलन करतील आणि येणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र शासन असेल। मी आमच्या सर्व मित्रांकडनं आणि कुरेशी समाजाकडनं आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर यांची मागणी मान्य करा आणि यांच्यावर तोडगा काढा, नाहीतर हा प्रश्न अधिकच बिकट होत जाणार आहे। वास्तविक पाहता आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे। तुम्ही हे लक्षात घ्या की 6 दिवसापासून आमचं जे उद्योगधंदा आहे ते ठप्प आहेत, परंतु याचा इफेक्ट इंटरनॅशनली होत आहे आणि शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचा प्रश्न हा खूप बिकट होत आहे। तर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन यांच्या मागण्या मान्य कराव्यात ही मी सर्व प्रशासनाला आवाहन करतो। झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग। झुंजार जनता न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सांगली। झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग।